आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुसीत जाळीदार अप्पम. ह्याला स्पंजी डोसा पण तुम्ही म्हणू शकता. हे बनवायला तर कंटाळा येणारच नाही आहे, पण खायला पण कंटाळा येत नाही. तेवढंच हेल्दी आणि पौष्टिक बनतो आणि लहान मुलापासून तर वयस्कर आजी आजोबांना आवडणारा हा नाश्ता आहे. तर हा चला आपण हेल्दी पौष्टिक कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट होणारा नाश्ता बनवूया. चला बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुसीत जाळीदार अप्पम. हे बनवायला अगदी साधे सोपे आहे, खायला तेवढे चवदार, हेल्दी आणि पौष्टिक आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता आपल्याला अप्पम बनवण्यासाठी 1 वाटी पोहे घ्यायचे. हे पोहे 4-5 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता 1 वाटी पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यात आपल्याला पाऊण वाटी रवा घालायचा आहे आणि अर्धा वाटी दही घालायचं आहे आणि याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. हे पहा, असं मिक्स करायचं आहे आणि हे थोड्या वेळ भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्याला 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवूया आपण. तोपर्यंत आपल्याला याच्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवूया. हे आपण बनवायला अगदी साधे सोपे आहे, खायला तेवढीच टेस्टी आहेत आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेत बनवून तयार होतात. आता बघा, हे आपण याच्यावरती झाकण ठेवून आणि 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. आता आपल्याला याच्यात 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्याबरोबर खाण्यासाठी आपण बनवणार चटणी. त्यासाठी आपल्याला 2 चमचे शेंगदाणे घ्यायचे आहेत, 1 चमचा हरभऱ्याची डाळ घ्यायची, 1 चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे, अर्धा इंच इतकं अद्रक घ्यायचं आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तेल आपलं गरम झालेलं आहे. 1 चमचा आपण तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे असे भाजून घेतले. त्याच्यात आपल्याला हे डाळे घालून भाजून घ्यायचे. ते थोडेसे हलकेशा आता आपल्याला लसूण घालायचं आहे, याच्यामध्ये अद्रक घालायचे आणि हे टमाटर घालून घ्यायचं. हे 3 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. परतून घ्यायचं चांगलं आणि याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि टमाटर चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यात तुम्हाला थोडीशी चिंच घालायची आहे. तुमच्याकडे चिंच नसेल तर चटणी तयार झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. त्या चिंचेमुळं त्या चटणीची टेस्ट अशी खूप चटणी खूप टेस्टी लागते, टेस्ट पण वाढते चटणीची. हे पहा, आपलं सगळं टमाटर याच्यामध्ये गल झालेला आहे आणि शेंगदाणे डाळी आपण फक्त त्याचा कच्चापणा दूर केला होता. हे पहा, मिरची वगैरे. आता हे आपल्याला थंड होऊन मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. थंड झालेलं आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायची आहे चटणी. आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत. आता आपल्याला याचा करायचा आहे तडका तयार. आता मी 1 चमच्यावर तेल घेतलेलं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे 1 अर्धा चमचा इतकी हरभरा डाळ. हे पहा, तेल गरम झालेलं आहे. आता घातली आपण अर्धा चमचा इतकी हरभरा डाळ, अर्धा चमचा इतकी उडीद डाळ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं,
4-5 कढीपत्त्याची पानं आणि तडका चांगला तयार होऊन द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा तडका चटणीवरती घालायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या चटणी खूप अशी टेस्टी लागणार आहे आणि खूप अशी खमंग लागते चटणी. त्या तडक्यामुळं चटणीची चव खूप वाढते. तर हा आपला तडका तयार झालेला आहे. हा तडका आपण याच्यावरती चटणीवरती घालणार आहोत. हा तडका आपला तयार आहे. आपण हे चटणीवरती घालणार आहोत. हे बघा तडक्याचा आवाज बघा, असा तडक्याचा आवाज आला पाहिजे. वा, मस्त वास सुटला तडक्याचा. मस्त तडका बसलेला आहे. खूप अशी टेस्टी चटणी झालेली आहे. याच्याबरोबर आपल्या अप्पम बरोबर चटणी ही खूप टेस्टी लागते. आपलं मिश्रण चांगलं भिजलेलं आहे. हे बघा, ते आता मिक्सरमध्ये घालायचं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, थोडंच पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे. खूप असं जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. हे पहा, तशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला. जसं आपल्या डोश्याची पेस्ट असते का तशी. हे बघ, असं बेटर असं पट दिसलं, असं खाली सरकलं पाहिजे. असं अगदी परफेक्ट बेटर तयार झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपण चटणीला पण मीठ घातलेलं आहे, अंदाजे घाला. आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला, हे पहा, याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा इतकं इनो. इनोमुळं आपला डोसा असा स्पंजी होणार आहे, अप्पम स्पंजी होणार आहे. आणि हे घालायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं लगेच पाणी घालायचं आहे. पाणी घातलं की आपला इनो असं फर्म ॲक्टिव्ह होतो. हे पहा. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं सरसरीत बेटर पाहिजे आपल्याला, जसं आपल्या डोस्याचं असतं तसं. आणि आता आपली पॅन तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यात घालायचं आहे आपल्याला थोडंसं तेल. तेल आपण असं पसरून घ्यायचं आहे. असं पसरून घ्यायचं आहे. आता आपल्याला घालायचं आहे याच्यात डोसा. हे बघ, असं बरोबर मध्ये घालायचं आणि आपाप ते गोल होतं पसरतं. हे का खाली कसं फिरायचं आपल्याला. मस्त जाळी पडणार आहे आपल्या डोश्याला. आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे. असं झाकून ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे स्पंजी करायचं आहे, कडक करायचं नाही. आणि हे एकाच साईडनी आपल्याला भाजायचं आहे, खालच्या साईडनेच फक्त. आपल्या डोश्याला जाळी किती आलेली आहे, वा, किती मस्त जाळी आलेली आहे. हे पहा, मस्त जाळी पडलेली आहे. बघूया आपण खालच्या बाजूने डोसा झाला आहे का. हा, मस्त झालेला आहे. हे पहा, हे पहा. खालच्या बाजूने पण आपण बघणार आहोत कसा झाला आहे ते. हे बघा, थोडंसं खालच्या बाजूने कसं झालं, गरम आहे मस्त. अशा प्रकारे आपण सारे अप्पम बनवून घेणार आहोत. हा नाश्ता अगदी कमी तेलात तयार होतो, कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनणारा नाश्ता. आणि खायला तेवढंच टेस्टी, पौष्टिक. हे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. आपण काढताना आपल्याला एका जाळीवरती काढायचे आहेत आणि गरम गरम एकावर एक टाकायचे नाही आहेत, थंड होऊन द्यायचे. नाहीतर मग ते गरम गरम एकाला एक चिकटतात. हे पहा, हे थंड झालं चिटकत नाही आहेत आणि गरम गरम टाकलं तर चिकटतं. हे चाळणीवरती काढलेले आहे. एक एक करून तुम्ही जाळीवरती काढून घ्या. आणि मग चाळण नसेल तर मग
थंड झालं प्लेटमध्ये ठेवून द्या. हे पहा आपले मऊ लुसलुसीत जाळीदार अप्पम तयार आहेत. याला तुम्ही स्पंजी डोसा पण म्हणू शकता. त्याच्याबरोबर ही चटपटी चटणी तयार आहे. तर हे अप्पम आणि ही चटणी तुम्ही करून बघा. आशिष किचनची चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.